हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मांत गुरुवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। आम्ही श्री मध्वाचार्यांगेले जीवनचरित्र पळीत रसचे तंतु मध्वाचार्यांनी गंगे ದಂಟುಚಕ येताना म्हळ्यार मध्वाचार्यानं ओपास त्यांनी उत्तर भारत यात्रेक वताची वतंनी गंगी दांटोका पडता मद्दींतू देहलीला की थंय त्यांनी कुरुक्षेत्रा वचका म्हणले कुणू गंगी दांटूच्या वताची थंय त्या वेळाचो सुलतान तो बिडार घालनू न्हंयची एक दंडेर तो बैसला तागेलो मुख्यस्त तुरुष्क रायतो तागेल मुख्यस्तू सय्यद मुस्तफा खान तो मध्वाचार्यांक पळोवन कोणकी शत्रुपक्षाचो गुडाचार आसच्या पुरो म्हणून जाल्यार थंय त्यांनी मध्वाचार्य तुरुष्क भाशेन तागे लागीं उलयताची त्या वेळाक तांकां भारी आश्चर्य जाता आनी तांणी तूं कोण कसले म्हण निमताना तुमी कोण म्हण म्हणटना तो सांगता हांव सेनाधिपती बलबन अलंगिराले म्हणटना म्हाका तोची यजमानू म्हणटना मध्वाचार्य सांगताची म्हाका एकलो यजमान म्हाका मात्र न्हय तो सगळे जगत्याकय एकलोच यजमान तागेल आज्ञा मात्र आमी पालन करचें शिवाय हांगा लोकांक कितले राय सोची तांणी म्हाका यजमान न्हय म्हूण सांगून तांणी सिधा न्हंय दांटून त्या बाजून वताची तेबी कशी न्हंयक दोनी पुराय तांणी सीज केला म्हळ्यार रायान ते दोनी मुखांतर एकडची सैन्य येवच्या नज म्हणून म्हणटना आतां न्हंय दांटून तेकड वचको तांणी कसं करताची पुराय तांगेले शिश्यांक एक ऋषिकेश तीर्थ म्हळ्यार शिश्यां हानी धरताची वरलेले शिश्यां पुराय एकले हात एकले धरूक सांगून तांणी न्हंयचे वयरच्यान चमकून दांटून वताची त्या वेळाक ते चक्रवर्तीक म्हळ्यार कोणाक गियासुद्दीन बलबनाक आश्चर्य जाता ताका म्हूण म्हळ्यार तो न्हंयच्यान एकदडार तो वयराबला सामान्य सन्यासी न्हय अष्टसिद्धी म्हूण कसं की म्हणटा पळय ते पुरे हाकच का ना नातले रे न्हंय दांटूच्याक दोणी ना नशी कशी दांटवले भारी आश्चर्य जाल्ले मध्वाचार्या वचून आपणान पळो का म्हण लेखले मात्र न्हय एक वेळ तो शत्रुपक्षाचे गुडचार की म्हूण कळटा ना नातले रे एक कसं की महिमासूचे संन्यास केले म्हाका लाभ खंडीत आसताले तांणी तांगे लाभ पळोवचे वचून तोच वचून शिश्यांक समीत गुरूक भयभक्तीन आपोवन तांकां तुमी कोण कसल्यांक कसल्या इल्यांची म्हूण म्हणटना तांणी तांगेले परिचय दिल्ले ते बी तुरुष्क भाशेरीची बलबन चक्रवर्तीक भारी आश्चर्य जाता तो सांगता भारी आश्चर्य म्हाका तुमकां ही भास गोतसचें म्हणटना तांणी सांगता म्हाका ही मान न्हय पुरे भास गोतस कालचे दिसाक ह्या विशय पुरे जाल्ला साक्षात वायुदेव तांणी सगळी जगत्या मुल्या भावंताची सर्व जगत्याची भास तांकां गोतस त्या वेळाक कोणकी मुसलमान गुडचार आसच्या पुरो म्हणलेले एक संशय तागेल्या मनांत आयलो तुरुष्क भाशेर उल्लोच पळयतना म्हणटना तो हिंदू संन्यासी बरी खंय जो वेश घालून मिगेल सैनीक येद्द ओडस म्हूण पळोवचे पेटून आसच्या पुरो कसले जवो आमी तांकां परीक्षा कोरका म्हूण सांगून तो हांगा गंगा तीरांत तुमी राब्याची म्हूण तांकां एक राबूक एक वेवस्था करता तो सर्वय जाल्यार तांगेल वयरी एक दोळ दवरच्या कुडचारांक नियमन करता मध्वाचार्य मात्र तांकां कसले गोतना न्हय तांकां पुरे गोतस तांणी कसलेच दाखोवन घेना नशी चंद्री तिरी
तांणी एक खंयची स्थळार आमकां तांकां बिडदी कोरका म्हूण सांगून तेंच्या स्थळार तांणी राबलींची आनी स्नान आनीक पुजा सर्व केल्ले भोजन सिद्ध केलेले तांगेले शिश्यान तांणी स्विकार केल्ले कडेरी सांजी म्हणटा ते आचार्य पळोवच्या बलबन चक्रवर्ती येयलो नमस्कार केलो ताणें नमस्कार तांगेले भाशेर ते नमस्कारा विंगड अर्थ आसा रिती विंगड आसा मागीर तांणी सन्यासींक पुरे महाराज म्हणचे तो निमगिता महाराज तुका हांगा आमी केलेले पुरे वेवस्थ समजलावे कसले अनानुकूल असवे म्हूण सांगता म्हणटना मध्वाचार्य सांगता की ना तुमगेले आदर गौरव सत्कार पुरे आमकां भारी खुशी जाल्ले परमात्मो श्री हरीची मेगल रक्षणे राबला म्हणटना म्हाका कसले भंय ना म्हाका कोणाले निमती कसले जावका म्हणून येना इता म्हळ्यार देव पुराय रक्षण करता म्हाका म्हणटना तो सांग की कोण तो श्री हरी आम त्या नांव हांवें आयकुचें तुमगेलें मस्त देवालें नांव आयकलां हांव मात्र न्ही तुमकां हिंदूंक पात्तोरू पुजा करचे अभ्यास आसा पात्तोर म्हळ्यार ताण सांगचे शालिग्राम शिला पुजा करचे अभ्यास आसा म्हूण पळयला ते पत्रान तुका कस आतां देव बिंब रुपार पुजा करतना ते एक देवशी दिसता म्हूण ते पत्रान तुका कस तो तुमकां कशी देव जाता म्हणटना बलबन चक्रवर्तीक मध्वाचार्य सांगता की आमगेलो देव ताका आमी विष्णू म्हणचे तो अनंत कल्याण गुण परिपूर्ण म्हणटा ताका आमी निर्गुण म्हणटाची अद्वितीय म्हणटा ताका रूपना म्हणटाची विश्वव्यापी म्हूण म्हणटाची सकडी म्हणटाची तुमी अल्ला खुदा म्हूण कसले पूजा करताची पळय आमकां देव शालिग्राम आशिल्लें तर राबून आसता आमी ताका भक्तीन पूजा करताची ताका अभिषेक करताची त्याची उदक तीर्थ म्हूण सांगून स्विकार करताची तुमी तुमगेल्या मक्का क्षेत्रांत ताका काबा फातर न्हय ताका पूजा करतात न्हय म्हणटना हो ताका भारी आश्चर्य जाता हो महाराज तूं सर्वज्ञ तुका गोतना नदीर कसलें ना म्हाका आतां दिसता तुगेलो आशिर्वाद म्हाका जावका इत्याक म्हळ्यार हांव शत्रूंगेल वैरी आक्रमण करतरस म्हाका ह्या युद्धांत तूं जय जावका म्हूण सांगून आशिर्वाद करतवे म्हूण सांगून म्हणटा त्या वेळाक तो आशिर्वाद करतवे म्हूण म्हणटाना न्हय मध्वाचार्य सांगताची कसले जवो तूं मिगेल धर्माच्यो न्हय आसतलो जाल्यार तूं भगवत भक्तुशी म्हाका दिसता तशी तुका तूं मिगेले देवाल अनुग्रहा पुर्ती पात्र जाल्ला खंडीत तशें हांव तुका ह्या युद्धांत जय मेळटलो खंडीत म्हूण सांगून आचार्य ताका आशिर्वाद दिताची तेदन तो सांगता महाराज तुका पळयत आसतना तुगेले छंद उतर आयकतना तूं कोणकी दुसरो म्हूण म्हाका दिसनी तूं हांगा म्हाका गुरू जावन राबतवे म्हूण म्हणटना आचार्य सांगता की तुमकां ती भावना मेगेल वयर आयली चांग भावंती ताका आमी कृतज्ञ जावन आसा जाल्यार आमी यती सन्यासी आमी एका कडेन राबचें म्हणना तीर्थयात्रे खातीर आयलेंची दिसान दिसा आमी यात्रा करतर आसताची एक गांवांत एक रात्री वयर राबूनच म्हूण आमकां नियम आसा तशें चावन आमी प्रयाण मुंदरसिताची तुमी आमकां वचाक सोडका म्हूण म्हणटा ना ना हांव तुमकां वताय करना जाल्यार तूं म्हगेलो गुरू जाता म्हूण ओपले हांव म्हगेलें अर्ध राज्य तुका दिता तेदना मध्वाचार्य सांगता की तुगेलें राज्य तुगेलें भंडार तुगेलें कोश कसलें म्हाका नाका इत्याक म्हळ्यार हांव सन्यासी हें संवसारू सोण चमकलेल्या जनाक सन्यास घेतिल्ल्या जनाक वापस कसलें बंधनां नाका मात्र न्ही म्हाका परमात्मान सर्व दिला तागेले एक अनुग्रह म्हळेले व्हड ताजें नांव नेमादिरी आस तशें हांव हांगा दुखून हांव वता म्हाका तीर्थयात्रा करूं वच म्हणटना जायत म्हूण सांगून ताका सोडूं मन येना ते सन्यासी एक मध्वाचार्यांगेले एक तांगेले ते आंगाचे एक तेज असू तोंडात तेज असू तांगेलो उतर हे पुरो आयकून तो भारी एक तांगेले वयरी एक आकर्शीत जाला तो जाल्यार तांणी सांगली नंतर वताच खंडीत म्हणून गोतस आनी सन्यासींक पणड्डी दिवचनाचे म्हणून गोतस जायता म्हणून सोडता तो तशी त्या वेळाक तो इत्याक ते मुस्लीम रायाक तशें तांणी एक आशिर्वाद दिल्ले म्हणल्यार आश्चर्य दिसचे पुरो जाल्यार मध्वाचार्यांक गोतस रायान दुष्ट शिक्षण कोरका शिष्ट रक्षण कोरका त्या विशयांत हांनी मेगेले हांनी विंगड म्हळ्यार भेद करूनच सत्य धर्म शांतीरी ताणें राज्यभार कोरका थंय धर्मदेवते आसता त्या राज्यांत पावस की धन धान्य की समृद्ध जावन आसता
तसलो राय खंयच्यो जेवतो ताका धर्मात्म म्हूण म्हणटाची तसल एक राय असो म्हण जाल्यार ना विष्णू हो पृथ्वीपती म्हूण जाल्यार कोण रायू नीच आसता स्वार्थी आसता तो तागेले अधिकार तागेले एक कसो म्हणचे तागेले एक कॅपेसिटी म्हणटा तागेले एक आपण रायू म्हणलेले एक मनांत दवरून घेवन ताणें ते तागेले रायाले एक हुद्दो तो नीच कार्यांत ताजे एक प्रभावान तो नीच कार्य करता म्हण जाल्यार विशय लंपट दुर्व्यसनी दुराचारी जाल्यार येता राजा तथा प्रजा म्हणलें म्हणके जन बरे स्वार्थी देताची आत कालांत तेंची जल्ला खंय पळयलें थंय फुडल्या रामराज्य निनात कित्याक म्हळ्यार जनांक पालन करतले शासकय तांणी रामा म्हणके नाची तशें म्हणटना जनांनी तशी जेवचें तसले राज्यांत पटिंगपण मोस दुर्भिक्ष मागीर नानातील सगळ्या कलमरण हे पळय भय्य जताची जता चोरपण सकट जताची जता एक वेळ चोराने येवन दोचूचे नामे अधिकार आशिल्ले जनान दोचूचे ही हेंची जावन आसता असल परिस्थिती ते देहली सुलतानाले राज्यांत आशिल्ले तेन्ना मध्वाचार्यान उत्तर भारत यात्रा करतर आशिल्लीची तरी हांगा दुष्ट जनांक समाजाचे एक शांती भंग करतल जनांक विशय लंपटांक पुरय देवाल अनुग्रह असना जाल्यार तो गिलबनो तो बलबनो तो रायो तो तागेल कचकी मन चांग सुका नानंतल्यार एक हिंदू संन्यासीक गौरव तांणी खंडीत दिना आशिल्लीची तशें म्हणटना ताका देवाल आशिर्वाद आस म्हण सांगली तांणी तितलेची आतां बद्री बाई सरल्यांची वेदव्यास देवाल संदर्शन कोरका हरिद्वार ऋषिकेश हे पुरे क्षेत्र यात्रा कोरून मुखार वचका म्हूण शिश्यांगेले उठ चमकल्यांची तांगेले सत्यतीर्थ शिष्यवृंदांत सत्यतीर्थ ऋषिकेश तीर्थ उपेंद्र तीर्थ हे पुराय आसची आचार्यान पूज करचे अर्चामुर्ती संपुश्टांत आस पूज करका जाल्यार सर्व सामग्री आस आनी देवा नैवेद्य जावका जाल्यार सकडी कसकी सामग्री सकडी पोटली पोटली करून ते शिष्य मात्या वैरी दवरून घेवन वतर आसची पळयतना तांणी यात्रीक म्हूण दिसचे पशी चड व्यापारा वत्तांकी म्हूण दिसता तितले पोटली तांणी माथ्यार दवरून घेतला आनी ते बारी जाग्रतेन पळोवन घेतात तांणी हें चोर पुराय एक चोराल गुंपू हें नोट करतरच तांकां कसं दिसता हें तांणी देवाल सामग्री सकड सुचे म्हूण सांगून कितली विश्वासारी तितली जागृत माथ्यार दवरून घेतला तांणी लेखताच्यान बरी दुड्ड आसका कसके सकडी भांगर इत्यादी सकड आसका त्या म्हणटा माथ्यार तोकून तो दवरना अशी जागृत व्रता पळयांनी म्हूण म्हणटना त्या मना येवन तांकां तांणी व्यापारी म्हूण कळ्ळे रे मार्गार आशिल्ले चोर दोचिता म्हूण गोत आसता ताजे कडेन संन्यासी वेस घाला दिसता म्हूण लेखून हांकां सुलगी करका जाय जाल्यार संपत मेळटा म्हूण सांगून तांणी हांगेल मागशीची तांकां फोलो करतर आसची आनी समय एक वेळ मेळका म्हूण राखतर आसची कडेर म्हणटना ते आचार्याले सगळेच गुंपू एक रान्ना मुखांतर वचका पडले निर्जन प्रदेश मेळ्ळे ते वेळ पळोवन सगळे चोराल गुंपान तांगेल परिवारा वैरी तांणी आक्रमण केलें तांगेल हातांत हत्यार आशिल्लीची कोयतेस मागीर पिकासो भरची असल पुरे नाका जाल्यार सकडी पुरे आस तांगेल्या हातांत आयुध शिश्यांक भंय जालें हठात जावन लेखना नाशी रापक्क तांणी येवन आक्रमण केलें न्हय त्या वेळार मध्वाचार्यान दोळ्यान तांकां पुरय समाधान दिलें की आनी कशी जाल्यार ते आतां येदूर सुखाची वय बे म्हूण सांगून भारी धैर्य तांकां इत्याक म्हूण म्हळ्यार तांणी तांगेल्या मनांत तसो देव शिवाय विंगड कसल ना कसल जावका जाल्यार हांगा देवू कारण म्हूण तांकां गोतस जाल्यार ते चोरालो मुखंडुशी दिशिल्ल्याक मध्वाचार्य निमगे कोण तूं कसो जावका आशिल्लें आमगेल निमती इत्याक आमगेल वाटेका आडयल्यांची सामान्य जनशी निमगीतात तांणी तो सांगता हांव कोण म्हूण आमी कोण म्हूण तुमकां आनी कितें कळ्ळें न्ही चोर न्हू आमी इतले पुरे हत्यार हाता घेवन रबका जाल्यार आमी चोरूकय येयलींची आमकां अशी यात्री कोण सकड मेळटा जी श्रीमंत कोण सकड मेळटा तांकां पुराय दोचून आमी दुड्ड ओट करचे तुमगेले हातांत कसले गंटमुट्टस पळया पुरे आमकां दिया नानतले कोणाकय आमी जिवंत दवरनाची तुमकां मारनू जाल्यार ह्या पुरे कांपून मरताची मध्वाचार्य सांगता की तूं आमकां श्रीमंत म्हूण लेखला आमी सामान्य संन्यासी सत्यतीर्थ
शिष्य सांगताची तेदना ತಂಗೆಲೆ तगेले तर निमगिता चोरू तुमगेल पोटली कसं हे पुरे त्यांनी सांगता पूजा विग्रहस कृष्णाजीनान बांधिला पेटी पूजा सामग्रेस फटीपट्टी मार नामक वंचन करचे नका असल मस्त जन आम्ही पडिला चद्मा वेश घालनो आमगेला आता मेळना नशी सन्यासी वेश घालनो चमकला जत्ता म्हणून सांगून लक्ष नका ते त्यांना उपेंद्र ते सांग ना तू चिप जेला पळले तू काही तृप्ती जेव हां पुराई पोटली ತೊಗ್ಗುದು ಬರೆ ತಂಕ ತೊಗ್ಗುದು ವರ್ಷ ಮಾಡತ್ತೆ ದೇವಾಲ ಸಾಮಾನು ನಮ್ಗೆ ಚುಕ್ಕುರ್ಚು ಮುಣ್ಕಳ್ನ ತಂಕ मध्वाचार्याला तोंड पळयता ते दोळतय मध्वाचार्य न्हू तर रब्बिलीची तेदंतांनी सांगताची तुक्का जावका आशिल्ल्या देवाल पेटकी दुड्डू म्हूण म्हणटना दुड्डू म्हणटा कडेरी घे हें देवाल पेटी हें आमकां जेवका हे दुडवा पोटली घेवन तूं वस वापस आमगेले लाग येवचें म्हूण आनी कसं दिल्ली कुसोतानी नेश्चाक पुरे वस्त्र धरलेलं पळय ताजी पोटली काणते चोराले मुखंडाला हाता दिले ताणें तें दवरून हल्लयले वस्त्रां काटुशी दिसन ते दुड्डू भांगार ತಂತ तांतेक झणझण शब्द येत पळय ते आयले तेदना पळय तांकां एक मोहा घाल्ली ते आचार्यांनी मध्वाचार्यान कसले म्हळ्यार हक्क ती पोटली दिलेली पळोवन आनी एक चोराक येता नाहीतर न्ही ಒಟ್ಟು चोरपण करचें ಒಟ್ಟು वांटून घेवचें ते दीस पळया मध्वाचार्याला एक तांगेल प्रभाव कसलो जल्लो तांगेल वयरी म्हूण म्हणल्यार अनेक चोराक ही गांठी म्हाका जाय म्हूण म्हळ्यार आशा हाडयली की ताणें हें मुखंडाले म्हळ्यार चोराले ते लिडर आसा पळय तागेल्याक पोटली घेवन तो धांवलो ताका धांवडाक घेवन अनेक चोर चमकलो अनेक चोराक दिसले ओ अन्यांनी वांटो करून घेता ह्या पंथ केन्नाय आमी ಒಟ್ಟು बसून वांटो करचें हे कसं की व्हड गांठे सुका त्या लेकार म्हूण अन्याकल्यान तागेले तांडूच्या पडलेले अशी एक भ्रमे घाल्ली तांकां प्रती एक चोरी तांकां मारन घेवन चोरा हें दुडवाक गांठी काडूक तांणी रना एकलो रन्ना धांवली कुळ्ळ आनीक रन्ना धांवलींची पुरे जन एकल्या म्हाका एकली धांवलींची मारण घेतर आसाची तांडून घेतर आसाची आचार्यांक तांणी जेवन भ्रमीत केल्लेले तांकां हें चोरांक गेलें मुर्खतन पळोवन तांकां मनांत तूं हांस येयली की तांणी मुखार चमकलीची अशीच कितली की ही वेळ ते चोर पुरे ಒಟ್ಟು मेळ्ळ ते ಒಟ್ಟು मेळ्ळ म्हळ्यार एकल्या पयली एकल्या आक्रमण करून घेवन मारून घेवन तांकां युद्ध जातर आस तशी तांणी तांडून घेवचें पळयताची तेदना एक ते मध्वविजयान तो सांगला कशी म्हूण म्हळ्यार संशप्तकाल ಒಟ್ಟು युद्ध जातना अर्जुनान तांगेल वैरीक मोहनास्त्र कृष्णान सांगून मोहनास्त्र घालून ते संशप्तकांक एक भ्रमे घालून तांच्यांनी मारून घेवची तशी केलेले तशी जल्ली कय्यात कदाचित चोराणां निकरमव लोक्या अभिपतता मम स्थाप्य स्वीयान करगपट पिंडार्थमतिकृत तांकां तशें केल्लें मध्वाचार्यान चरन्नेतेषु एतानथमित इहा घातयदहो विभुः सम्मोह्य प्राग विजय इव संसप्तक गणान तांच्यांनी मारून घेवची तशी अर्जुनान केलेलें पळय कृष्णान सांगिल्लें तशें आयकून तशीची अर्जुनान संमोहनास्त्राक संसप्तक वश जावन कशी मारून घेतली की तशीची आचार्याले एक संमोहनेंतू भ्रमेपण हे चोर तांकां मारून घेतली त्यांनी म्हूण आचार्याल महिम तसलेची तांकां अद्भुत एक शक्ती कशी ते एक अचिंत्य अद्भुत शक्ती म्हणटा वायुदेव नवतनी तशी चोराल निमती एक विपत जाता तांकां सुरेख कळला तांकां मना गेला ते चोराक कशी एदुरसुका म्हणून तांगेल्या मनांत येयला तशी तांणी केला तशी तांकां एक विचित्र शिक्षेय मेळ्ळे चोरांक तांच्यांनी मारून घेवची तसले शिश्यांक बारी संतोश चोराल हाता दुखून आमी पार जावन हेकडे येयलीची आचार्याल निमती कितली धैर्य आमगेल्या आचार्यांक म्हणून तांणी आचार्यांले गुणगान करता करता तांणी प्रयाण मुखार सिलें हरिद्वारांत वपास एक रान मेळ्ळें थंय वपास चोर मेळ्ळींची हे पंत एक दोन चार चोर न्ही 100 जन आशिल्ली की ते चोराले गुंपांत तांणी कसं लेखलें आनी पुरे छद्म वेश घालेले वेश पल्लटन केलेले श्रीमंत जन हांगेले हातां आसूचे गांठींत पुरे दुड्ड आस म्हूण तांगेले मनांत तशी येयले सुरवे चोराल बरी त्या वेळार एक चोर तांतुलो हातांत एक कुडार धरून परश धरून आचार्य मारता म्हूण सांगून आयलो खंय उपेंद्र तीर्थांक जोर कोप येयले त्या पळोवन आंगार कसले एक दैत्य आवेश जल्ला की म्हणली कोका तांणी तशी वडावन
किनाटी मारनो ते चोळाराले मुखंडाल वयर ते कोण आयुध धरला तागेल वयरी पडलीची ताका नेला पाडवनु हाता आशिल्ले कुडार घेवन तागेल्याक ताका मारू चमकले तांगेले कसले एक मारलेले व्यर्थ जाईन त्या चोरा लागून वरलेले जना काही भयन जावन आनी पळोवच्या मांद्रशी आमी वरला रे वांचून वरल्यार कसले कोरीत म्हणून सांगून तांणी धांवलींच के थंय दुखून तशी त्या चोराले एक पंत चोर चमकलीची म्हणली कुडले तांणी मुखार वताना वापास ते चोराल गुंपू धैर्य घेवन तांगेल वयरी वापास आक्रमण केले अन्यत्र चोरान धन्य प्रवरो असौ शूरान शतसंख्यान प्राप्तान स्वजिघांसून एकेन तु शिष्येणा क्रष्टकुठारान निस्ताडित यूथान हृदा वयतद्राक पण एक पंत आणि कुठार काण मारलेले एक शिष्यानं कोण उपेंद्र तीर्थान आता वापस तांणी आयलीची येवन तांगेल शिष्याला वयर आक्रमण करतना आचार्यान कसं केल्लें विंगड एक तांगेले महिमा कसं न्ही म्हण म्हळ्यार आचार्याक ते चोराले मुखांडान आप्पड का जाल्या रे तो एक फातोर जावन राबलो खंय कोण मध्वाचार्य एक फातोर शिजलीन ताका आपडतना रुक्का हें फातराचे मुर्ती आपळ्या बरें जाता आनी एकले धरू वता तेदना हांगा मध्वाचार्य मनुश्य जाल्ले मनुशाले शरीर जालें तांकां वापास चर्म माणसाचें शरीर कोणा ते चोर मारू वताचे आपड वताची तांणी पुरेशी लाकृती जाताची चोरान तेकडे चमकल कुडले अपास मनशाल देह तांकां आयल्या बरी जाता सगळे दिसुयांची क्वचित शिलाच्छदा भ्रमादमं ससंगमत्यजन अवेक्ष्य दस्यवः पुनः कुतूहलात्त मानमन सगळे दिसुयांची काम काय आपडतना शिली जेवचे मागीर तांणी मनशाल वरी जेवचे अशी सगळे दिसू चोरांक हेंचे काम तांकां आस जाल्ले मागीर वपास सुरवेची चोराले मणकेची हें 100 जन तांगेल्यान तूची लढाई जावन परस्पर मारून घेवन धांवलींच की ಕೆಲವು ಜನ कळ्ळ्यांनी सामान्य नाही म्हणून तांणी शरण येयलींची आनी क्षम घेवन चमकलीच की इतले तोंद्री नाही चंग कामा चमकला रे हें धान मने विघ्न म्हणून श्रेयांसी बहुविघ्नानी म्हणून सांगून तशीची आतां आचार्यची वायुदेव साक्षात वायुदेव जावन तांकां कितले कश्ट आमी आतां व्हडले जन अशी सांगताचे आमी कसले करणे आमकां कसो कश्ट एक कश्टा मागशी एक कश्टा मागशी एक कश्ट हें सहज जिवनांत येवचें आचार्याल तसल आचार्यांक हें बद्री हरिद्वार बद्री यात्रे वेळार एक न्ही एक विपत येतरच जाल्यार एक पंत कसो जाल्लें म्हळ्यार दनपारा वेळो एक सावट सुचो जागो सोदून लागींची गंगा नदी व्हळतर आसता थंय पुरे गंगा नदीची हरिद्वार बद्री क्षेत्रांत तांणी यथावत स्नान आह्निक पूजा सकड करून नैवेद्य तांणी भिक्षे जावन स्वीकार करचे भोजन करचे नैवेद्याची पुरे जाल्ले एक रुक्का पंदा बैसलींची मरलेले शिष्य थंय ते आशिल्ले रुक्का पंदाक एक घडी विश्राम करच्या बैसल्यांची सत्यतीर्थ मध्वाचार्यान तांगेल करिना नव्हते ग्रंथ पुरे बरयसुचे तांणी ते पळयत रसचे त्या वेळार सत्यतीर्थाले मागशी दुखून एक व्हड वाग येवन तांगेल वयर आक्रमण करूंक पळयतना मरलेले जन बाब मारता रसची हक्का ते वाग घेवन धांवता रस सत्यतीर्थान ते परिशीलन करचे ताळे गरी म्हणटा पळय ग्रंथ चला पिली जावन नेलार पडला मध्वाचार्य तटकूटन राबलींच्यानी एक बंडे पत्र काणू वागा मारन सोडले मान सोडले बंडे पत्तरू वागा मत्त्याक रापक्क राबून तो वागू नेलारीची पूण मेल्लो कयतो तितलो व्हड पत्तरू तेवय एम दवरून मारलेले एम समीत तांगेले चुक्कनी भीमसेनाले एक अवतार वैनव तांणी महाबलिष्ठ तांणी सत्योच्छेदे स्वेच्छायातं व्याघ्राकारं दैत्यवाग्रं प्रालेयाद्रे प्रांते प्राज्ञः पाणिर्लीला लेशे नास्यत ताणें हातांतू पत्तर धरून मारलेले व्याघ्राकारं दैत्य व्याघ्रम ते व्याघ्राक लागून तो व्याघ्रू मेल्लो
ಸ್ವಲ್ಪ वेळान सत्यतीर्थ तांकां निजान कसले जायनी मूर्छ भयान मूर्छ गेलेले ಸ್ವಲ್ಪ वेळान मूर्छे दुखून भायर येतना कॉन्शियस येतना तांकां वरलेल्या जनान पुराय सांगलें कशी गुरून तांकां राखलें पुराय जनां भारी संतोश सत्यतीर्थांकय भारी संतोश असले एक दोनी न्ही आचार्यांक गेल्ले पोवाड कितली सकडी पळोवच्याक आयकुच्याक मेळटा ह्या मध्व विजय वाजिल्यार आमकां पळोवच्याक न्ही पळोवचे आमी मनान तो एक कल्पना करतात इतलेची कसले एक तेची आमगेले देवान आमकां एक मन दिला तें मन आमी कसले एक वाजितन की कसले एक आयकतन की मना त्या सिच्युएशन त्या सन्निवेश कल्पना करता भारी संतोश जाता आमी काही बद्री रान पळयनी केदारा हरिद्वाराचे रान पळयनी मध्वाचार्या प्रत्यक्ष पळयनी तांगेले फोटो मात्र म्हळ्यार फोटो म्हळ्यार आतां तेदन हातान सोडवायले चित्र ते आतां ते फोटोस जाला ते मात्र पळयलेले जाल्यार असल काणी आमी आयकतना त्या पळय सन्निवेश दोळ्या येद्रान नाटक पळयलेले वरी येता आमकां तशी हांगा आचार्यांक गेले पोवाड आयकत आयकता दोळ्यान पळोवन एक तांगेले वयरी भक्ती येता पळया तशी ह्या दोनी पंत बादरायणांक पळोवच्याक तांणी उत्तर बदरिका इलिंची मध्वाचार्यांक वेदव्यास आशिर्वाद करताची आनी तांणी वेदव्यासान सांगिल्लें न्हू ब्रह्मसूत्र भाश्य बरोवच्याक तें दाखोवचे आयल्यान न्हू मध्वाचार्य ते पळयताची वेदव्यासांक भारी संतोश जाता सूर दुखून मध्वाचार्यांक महाभारत म्हळ्यार एक भारी एक प्रितीची तांगेले इत्याक म्हणून हें तांत मस्त एक कॉम्प्लिकेशन्स आसता एक तांकां हें एक भाश्य बरोवका कितलीं सकडें आमकां येता महाभारत वाजितना नाना संशय येता तशकी अशकी अन्नके दुसरकी एक सामान्य संशय सांगचे जाल्यार आमकां द्रौपदी तिका म्हणटाची पंचमहापतिव्रतेन तूं लेखली जाल्यार कितलीं जनां निमगुची आसा द्रौपदी ती 5 बामणाल वटू कशी ते आसता एक स्त्रीन 5 जनां वारडी करून घेवची समूह आतां तशी आसल्यार ताका विंगडा नांव येता पळय म्हणटा द्रौपदी पंचमहापतिव्रती म्हणून कशी ताका पुरे महाभारताचे एक तात्पर्य निर्णय म्हणून बरोवन मध्वाचार्यान कितले चंद उत्तर दिला ती द्रौपदी म्हळ्यार कोण साक्षात भारती देवील देहांतू ब्रह्माल शापान भारती देवील्याक आश्रय घेवन पार्वती शची श्यामला उषा हांणी पुरे तिगेले देहांतू आश्रय घेवचे वायुदेव परपुरुष जायना कोणाकय पुराय जनाकय वायुदेवाले स्पर्श जत्ताची जत पळय संपर्क आसता उस्रू घेतना वायुदेवान आमी श्वासोच्छ्वास करतना वायुदेवाल निमती जेवते प्राण अपान व्यान उदान समान म्हणलेले 5 रित्री मांत्र नाग कर्कर देवदत्त धनंजय कूर्म म्हणलेले उपवायू हे पुरे जावन आमगेले देहांतुले देहा भितरी वायुदेव संपर्क घेवन आसता म्हणटना कोणाकय वायुदेव परपुरुश जायना ते पुरे दृश्टी दवरून घेवन ते पुराय देवीन तांणी ब्रह्माल एक शाप तांकां ते विस्तृत जावन मुखारसून येतले ते विशय तेदन सांगया ते तशें जावन तांणी एकची देहांत भारती देवील देहांत आश्रय घेवन येयले ती भारती देवी भीमासेनू वायुदेवू तागेले बायल जाता तशीची धर्मरायू यमाले अंशू ते श्यामलाले यमधर्माल बायल श्यामलाले एक अंश आसता मागीर इंद्रांश जावन अर्जुनू इंद्राल बायल शची तेंची देहांत आसता मागीर नकुल सहदेव अश्विनी देवती म्हणटाची तांगेले बायल जावन उषा ती आसता हे पुराय विशय आसा तो आमकां मात्र कळना जाल्यार महाभारत तात्पर्य निर्णय पळयतना असल संशय पुरे निवारण जाता तशी महाभारत जावन इतिहासय वय पुराणय वय म्हूण येता मात्र न्ही महाभारताक महाकाव्य म्हणटाची तांत भितर जाय आशिल्लें तितलें चिंतन करचे सकडी मात्र न्ही आमकां लायक एक ज्ञान मेळचें तसलें अध्यात्म तत्व सुद्दां तसलें एक व्हड ग्रंथ ते तशें जावन जयशास्त्र म्हणून वेदव्यासान म्हणलेलें धर्माक जय मेळ्ळेली ती काणी ती म्हूण जाल्यार ताका मागीर महाभारत भारी एक मस्त व्हड विशय असुचे भार ग्रंथ कहते तशें महाभारत म्हणयलें तांत भितर पळय विष्णू सहस्रनाम
भगवद्गीता असल पुराय एक ते हार्ट म्हणटाची कसं नाही एक मनशाले शरिरांतो हृदय कितले मुख्य की तशीची महाभारतांतो भगवद्गीता विष्णू सहस्रनाम पळय ताजे हृदय भागशी म्हणत धार्मिक पुराणय वै होड काव्यय वै ते तशी 1,00,000 चढ श्लोकू महाभारत पुराणांत आस तशी मात्र नाही ತಂದು ಬಿದ್ರೆ पळय आम्ही म्हणले ಕೆಲವು संशय ಕೆಲವು समस्या बैर पळितना परस्पर विरुद्ध असं जाल्यार कशी ते प्रति एक विशयांत दोन्ही द्वंद्व अर्थ असल्या बरे दिसता जाल्यार केन्ना त्या महाभारताचे अध्ययन जातकी तेदना त्या महाभारतांत जाल्लेले सर्व घटनेक एक यथार्थ जावन वचचें तात्पर्य आस हे मध्वाचार्यान महाभारत तात्पर्य निर्णय म्हणून सांगून ग्रंथ बरोवन दिले. त्या महाभारतांत ಒಟ್ಟು 100 पर्व निजावन होड महाभारत मन महाभारत 100 पर्वस 5,00,000 श्लोक आस जाल्यार आम्ही आतां वाजूचे महाभारत आदी पर्वा देखून स्वर्गारोहण पर्वतय केवल 18 पर्व वाजूचे आनी 1,00,000 श्लोक वाजूचे. तंतू हरिवंश ताजे कडेचे एक भाग म्हणटाची तंतूची 3 पर्व आनी 13,000 श्लोक आसाची. हरिवंशाचे 3 पर्वची कडेचे 98, 99 आनी 100 पर्व 3 पर्व ते मागीर वरलेले ते 79 पर्व आसा पळय तंतू 3,87,000 श्लोक ते हांग मेळणी आमकां ते देवलोकांतू आस म्हूण सांगून एक सांगताचे. ಒಟ್ಟು 18 पर्व तंतु भितर 3 पर्व हरिवंश जाल्यार वरलेले 79 पर्व 18 पर्व महाभारत कडेची 3 पर्व हरिवंश म्हळ्यार 21 जाले 79 पर्व 100 पर्वांतूल ते देवलोकांत हांगाची जनांक मेळना म्हणून सांगताचे बा. तशी महाभारत तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्याने 32 अध्याय बरिले 5,400 श्लोक महाभारता विशयांत बरिले. 3 अध्यायांत सुरवेचे समस्त शास्त्राचे विशय आस मागीरची 6 अध्यायांत मूल रामायण येता धांचे अध्यायांत वेदव्यासाल अवतारू मागीर 22 अध्यायांत महाभारताची काणीचे सर्व तात्पर्य मध्वाचार्यान बरिला. असल्या कितलीच एक संशय सुचे संदर्भ पुरय आमकां रामायणांतूय मेळटा महाभारतांतूय मेळटा ते पुरे मुख्य जावन काण घेवन ताजे तात्पर्य कसले म्हूण म्हणलें त्या वय कशी निर्णया समेत ताका आधारा समेत ग्रंथ रुपार संग्रह करून तांणी लेखलिके असल संशय मस्त जना येता तशें जावन कोणाक देवाल वयरचे विशयांत जिज्ञास आस तांकां हे तात्पर्य निर्णय बरोवन सहाय करता म्हूण सांगून तांणी लेखले. तेंच सांगले न्हय द्रौपदी लेख पंचपतीत्व कसलें म्हूण सांगून त्या प्रसंगाचे विशय एक धर्मसूक्ष्म समीत मना होरून घेवन धर्मसूक्ष्म कसलें म्हूण सांगून तांणी सर्व जनांक मना वच्ची तशी सगळे लोकांक मना वच्ची तशी एक उत्तर दिला. तांणी पुराय जनाक एक संशयाचे विशय तो सुरवेक सांगला. उलयतना सांगतना पंचकन्या प्रातस्मरणीय जावन आशिल्ले पंचमहापतिव्रता तांतू द्रौपदी अहल्या द्रौपदी सीता दोनीची द्रौपदी वयवे ती 5 जन बामणांक वर्डिकोन घेवन 5 बामणांक गेल बायल जावन महापतिव्रते म्हूण म्हळेले गौरवाक पात्र जावचे समूह येते ताजे रहस्य कसले म्हूण सामान्य जना येवचे संशय वरलेले जन पळय सामान्य जनांक एक संशय येता देवाल वयर भक्तिशील जन देवाल लील देवाक गोत्तू म्हूण सांगून कसले आलोचन करूवचे नाशी तांणी कसले द्वंद्व नानाशी तांणी परमात्म्याला आराधन करताचे. केल्लो जन संशयशील जनांक हे असल मना येईल कुडले ते समूहे नेमे वजयत्वे नाकवे असल पुरे येत पळय ते विशय विमर्शन करून मध्वाचार्यान लोकांक समजावची तशी जनांक लोक म्हळ्यार जन तांकां समंजस जावन सममना वच्ची तशी एक अर्थ तांणी सांगला.
निचावन जनसामान्यान त्या एक अधिक मास पुराण वाजितना द्रौपदी तिगेले पुळ्ळी जन्मांतू एक सन्यासीले एक ब्राह्मणाल धूब तिक वरडिक जावन असना सुमार काळ तई वरडीक जैनी म्हणेल बेजारानं 10,000 वर्ष तपस्ये करता आणि रुद्रान प्रत्यक्ष जतन संतोषारी कसं निमगोच म्हूण कळनाशी म्हाका बामण दी बामण दी बामण दी पतीम देही पतीम देही पतीम देही म्हूण 5 पंत सांगली तेण गडबेडी री तशें तिका पंच पांडवा लोट वरडीक जावका जल्ल्या म्हूण म्हणलेलीक अधिक मास पुराणान ती काणेस जलरे ये आमकां वयवे न्हय मे तसल्यार आमी देवा लागीं हें दी तें दी तें दी हें दी म्हूण दादापन निमगेल्यार आमकां मेळना न्हय म्हणून न्ही संशय येता आमकां तिका निमगेल कडले 5 बामण जेल्ली कशी तीन पतीम देही तसलें तीन निमगेलेली चूक वे देवान तशें कसले केल्ले म्हणून आमकां दिसता पळय ताजे खातीर मध्वाचार्यान ताका करेक्ट जावन आसचें प्रमाणबद्ध जावन आसूचें आधार आसूची समीत एक विवरण तांणी दिलें त्या कसलें म्हूण म्हणलें आमी पांयचे दिसाक पळोवे आजी सांगिल्ले सर्व विशयो परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।